मित्रांनो, मागच्या 5 दिवस आपल्याला शम्स ट्रॉफी ही मोठी आयकॉनची टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली. तर ही स्पर्धा होती महाडमध्ये. तर काल या स्पर्धेचे फायनल दिवस होते. कोणाला बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड मिळाला, कोणी पहिला नंबर मारला, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी मित्रांनो, व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शम्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये 32 संघ सहभागी झाले होते. तर मित्रांनो, या फायनलच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे धीरज भोईर, धारावे गावचा. आता आपण येऊ बेस्ट बॉलर. शम्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ठरलेला आहे धारावे गावचा विकी भोईर. खूप चांगली बॉलिंग मित्रांनो या स्पर्धेमध्ये केली. टोटल 10+ विकेट या स्पर्धेमध्ये विकी भोईरने घेतले. आता आपण येऊ चौथा नंबर. तर मित्रांनो, चौथा नंबर आलेला आहे टीम चांदोळे. या टीमचा टोटल प्राईज मिळालेला आहे 1 लाख रुपये चौथ्या नंबरसाठी. आता आपण येऊ थर्ड प्राईज. तर मित्रांनो, थर्ड प्राईज आलेला आहे टीम पोलादपूर. या टीमचा टोटल 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक या टीमला मिळालं. आता आपण येऊ शम्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये रनरअप संघ राहिलेला आहे टीम मानगाव. या टीमला रनरअपसाठी 1,75,000 रुपयाचं वैयक्तिक पारितोषिक मिळालं. तर मित्रांनो, शम्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ राहिलेला आहे टीम धारावे. टीम धारावेला मित्रांनो टोटल 3 लाखाचं पारितोषिक मिळालं. खूप चांगलं प्रदर्शन ॲज अ आयकॉन जगत सरकार खेळत असताना दिला आणि श्रेयस कदम 2 आयकॉन मित्रांनो हे संघामध्ये होते. तर आता आपण येऊ या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा अवॉर्ड कोणाला मिळाला. तर मित्रांनो, शुभम गीते या प्लेयरला हा अवॉर्ड मिळाला. खूप चांगलं प्रदर्शन मित्रांनो या स्पर्धेमध्ये या प्लेयरने दिले.